बीड जिल्ह्याला गेल्या 15 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं। दरम्यान बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे बिंदुसरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे लातूर आणि बार्शी मार्गावर पाणीच पाणी झालं। जागोजागी पाणी साचलं, त्यामुळे रस्ताही खचला। रस्ता खचल्यानं जीव धोक्यात घालत नागरिकांना प्रवास करावा लागला। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासात दमदार पाऊस झाला। 680 गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली, तर सर्वाधिक पावसाची नोंद जालना जिल्ह्यात झाली। दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्याला पावसाचा फायदा झाला। धाराशिव जिल्ह्यात तुफान पावसानं हजेरी लावली, त्यामुळे मांजरा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली। त्यामुळे लातूर, बीडसह धाराशिव जिल्ह्यातील पाण्याची चिंता मिटली। भूम तालुक्यातील ईड गावात ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यामुळे सर्व परिसरासह शिवारात पाणी साचलं, तर महादेव मंदिरही पाण्यात गेलं। शेतातही पाणी साचलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। साताऱ्याच्या माण तालुक्याला अतिवृष्टीतील नुकसानीची पाहणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं। आमदार निलेश राणेंनी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी इथल्या पुलाची पाहणी केली। तसंच दुकानवाड इथल्या गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाचं काम सुरू आहे, त्या कामाचीही पाहणी त्यांनी केली। अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। खासदार निलेश लंके यांनी या नुकसानीची तातडीनं पाहणी करत मदतीची घोषणा केली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे नदीला पूर आला। यावेळी राजेंद्र कोळंबे यांचा पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला। राज्यमंत्री योगेश कदम यांना कुटुंबियांचं सांत्वन केलं त्यांनी आणि त्यानंतर 4 लाखांचा धनादेश दिला। धाराशिवमधील भांडगाव, देवळाली, माणकेश्वर आणि भूमकडे जाणारा मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेला, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। त्यामुळे ग्रामस्थांसह दूध उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। पश्चिम जिल्ह्यात पावसामुळे चवळी पिकावर मोझॅक रोगाची लागण झाली, यामुळे चवळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली, यामुळे शेतशिवारात पाणी साचलं आणि शेती पिकांचं नुकसान झालं, यामुळे शेतकरी चिंतेत सापडला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली, मूग पिकाचं मोठं नुकसान झालं, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, विशेषतः भाजीपाल्याचं नुकसान झालं, त्यामुळे भाजीपाल्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाला। यामुळे भाज्यांच्या दरातही वाढ झाली आणि सामान्यांच्या खिशाला कात्री बसली। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भाज्यांचे दर वाढून सुद्धा शेतकऱ्यांना मात्र आर्थिक तोटा सहन करावा लागतोय। जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 753 गावातील 17,154 शेतकऱ्यांना फटका बसलाय। केळीसह फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 10,632 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जाते। पुण्याच्या मंचरमध्ये सततच्या पावसामुळे टोमॅटोला बुरशी लागली आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राच्या ठिकाणांच्या यादीमध्ये वाढ झाली आहे। ही आकडेवारी 20 वरून 63 वर पोहोचली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20 ठिकाणी दरड कोसळली होती। वर्ध्याच्या बाजारपेठेत तुरीच्या दरात घसरण झाली आहे। हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला। हमी भावातील तूर नोंदणी आणि खरेदी बंद झाली, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नाईकनगर सातारा परिसरात अतिक्रमण हटवण्यावरून तणाव निर्माण झाला। बौद्ध विहार पाडण्यासाठी पथक दाखल होताच बहुजन विकास समिती आणि आंबेडकरी संघटनांकडून याला विरोध करण्यात आला। अमृत भारत योजनेअंतर्गत समावेश झालेल्या नंदुरबार रेल्वे स्थानकामध्ये 34 सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही उपाययोजना करण्यात आली। जालन्याच्या भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये महिला शेतकऱ्यांनी राडा घातला। व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे घेऊन पळाल्यानं महिला आक्रमक झाल्या, तर व्यापाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी या महिलांनी केली।
नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मासेमारीला ब्रेक लागलाय. 31 मे ते 1 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वादळ सदृश्य परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला. धुळे जिल्ह्यामध्ये राज्य सरकारकडून 5 नव्या शववाहिका देण्यात आल्या. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून शववाहिका धूळ खात पडल्यात अशी तक्रार नागरिकांनी केलेली आहे. तातडीनं शववाहिका वापरासाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. पावसामुळे मेंढपाळ आपली मेंढरं घेऊन गावाच्या दिशेनं निघालेत. दिवाळीपासून मेंढरं चारण्यासाठी गावाबाहेर गेले होते. पालघरच्या केळवेमध्ये एक अल्पवयीन तरुणीनं हातात गावठी कट्टा घेतला. यावेळी चुकून तिच्याकडून गोळी सुटली आणि ती तिच्याच मानेत लागली. यामध्ये संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. प्रियकरासोबत एका रिसॉर्टमध्ये गेली असता त्याची बॅग चेक करताना या तरुणीला गावठी कट्टा सापडला. नंदुरबारमध्ये कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी भांडे वाटपावेळी गोंधळ झाला. दरम्यान यापुढे गोदामाऐवजी गावागावात नोंदणी करून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तळेगाव दाभाडे शहर आणि सोमाटणे ग्रामपंचायत यांच्यामध्ये बसलेली ठाकर बस्ती ही दुर्लक्षित आहे. त्यामुळे मावळच्या आमदारांनी तहसीलदारांसह बीडीओ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनंतर तहसीलदार आणि बीडीओ ठाकर बस्तीमध्ये पोहोचले. त्यांना नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये मोहन दहिकर यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती होताच जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी नाराज असल्याची माहिती आहे. माळखांबी ग्रामपंचायतीनं मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. गावातील अवैध दारू कायमची बंद करावी यासाठी दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. अकोल्यातील राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा इथल्या संशोधन केंद्रामध्ये महाबीज 124 या वाणाचं सहविपणन करत 2 नवीन वाण तयार केले. ही बियाणं शेतकऱ्यांसाठी बाजारात उपलब्ध होत आहेत. नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेनं इशारा सभा घेतली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन 5 तारखेपूर्वी देण्याची मागणी करण्यात आली. 3 जूनपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास 4 जूनला मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. अमरावतीमध्ये फासेपारधी समाजानं आमदार रवी राणांच्या घरासमोर मोर्चा काढला. फासेपारधी समाजाला दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. देहूरोड रेल्वे स्थानकावर कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेसला थांबा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी देहूरोड रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं देहूरोड रेल्वे स्थानकामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा नगरीतून यावर्षीपासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. माऊलींच्या 750व्या जन्मदिनाचं औचित्य साधत निघणाऱ्या या पालखी सोहळ्यात जवळपास 30,000 वारकरी सहभागी होणार आहेत. मागील 10 ते 12 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कास पठाराच्या सौंदर्यात भर पडली आहे. कास पठार हिरवंगार झालंय, त्यामुळे पर्यटकांची पावलं आपोआप कास पठाराकडे वळू लागली आहेत. इथं 4 प्रकारची दुर्मिळ फुलं उमलायला सुरुवात झाली आहे. बुलढाण्याच्या पातुर्डा गावात पदस्पर्श सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या पदस्पर्श सोहळ्याला भंते ज्ञानज्योती महाथेरो आपल्या भिक्खू संघासह उपस्थित होते. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जळगावात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं राजपूत समाज सहभागी झाला. यात आमदार सुरेश भोळेही सहभागी झाले. त्यांनी समाज बांधवांसोबत ठेका धरत जल्लोष केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या जन्मगावी असलेल्या चौंडी इथल्या ऐतिहासिक वाड्यावर देखण्या विद्युत रोषणाईनं सजावट करण्यात आली आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त जळगावात महिला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉनला सुरुवात केली. बीडच्या अविनाश साबळेनं स्ट्रिपल चेसमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय. आशिया ई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ही कामगिरी त्यानं केली.
कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरी भागात साखादंडानं बांधून ठेवलेल्या महिलेची सुटका करण्यात आली आहे। महिलेच्या गळ्यामध्ये आणि पायात साखादंड बांधण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला। अकोल्याच्या आरटीओ कार्यालयामध्ये एका एजंटनं चांगलाच गोंधळ घातला। या एजंटनं खंडारे नामक एका कर्मचाऱ्यासोबत कामकाजावरून वाद घातला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये तक्रार देखील करण्यात आली, मात्र याबाबत विभागातील अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे। निलेश चव्हाण पळून जातानाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। दिल्लीवरून गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ समोर आलाय। निलेश चव्हाण 23 मे रोजी पुण्यातून फरार झाल्याची माहिती आहे। तो देश सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती। वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। वैष्णवीच्या नातेवाईकांना निलेशनं धमकावलं होतं। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल अद्यापही हस्तगत न केल्यानं तपासात मोठा अडथळा येतोय। दरम्यान वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि पती शशांक हगवणे यांच्या मोबाईलमध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निलेश चव्हाण नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकानं मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, असे सवाल रोहिणी खडसेंनी विचारले। हगवणे कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणचा संबंध काय, याची ही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकल्याच असत्या, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरेंनी दिली। त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभार मानले। महाराष्ट्राला परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती पाहायला मिळते। राज्याची देशपातळीवर आघाडी आहे। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाच्या 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे। फार्मा कंपनीच्या व्यावसायिकांना ड्युप्लेक्ससाठी तब्बल 639 कोटी रुपये मोजले। भारताच्या इतिहासातील सर्वात महागडा व्यवहार हा मुंबईतील वरळीमध्ये झाला। नीट पीजी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। नीट पीजी परीक्षा 15 जूनला होणार आहे। एकाच शिफ्टमध्ये या परीक्षा होणार आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। हगवणेंना शस्त्र परवाना मीच दिलाय हे म्हणणं चुकीचं आहे। शस्त्र परवान्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात, असा दावा जालिंदर सुपेकर यांनी केला। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्याच्या घटनेची चौकशी सुरू आहे। जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून चौकशी केली जाणार आहे। 31 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। कोरोना रुग्णाला ऑक्सिजन जास्त लागत असेल तर त्याला मारून टाका, असं वक्तव्य एका डॉक्टरना दुसऱ्या डॉक्टरसोबत फोनवर बोलताना केल्याचा आरोप केला जातोय। 2021 मधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। बीडमध्ये पुन्हा एकदा मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला। सरपंच आणि 7 तरुणांनी कृष्णा रोहिटे या तरुणाला बेदम मारहाण केली। या प्रकरणी बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।